ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तर मंडळी, मी संभाजी कदम पाटील एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आज आलोय ज्योतिबा यात्रेला. आत्ता आहे मी ज्योतिबाच्याच पायथ्याला. 2.5 किलोमीटर अजून लांब मंदिर आहे. तोपर्यंत भयानक गर्दी दिसायला लागल्या आणि कसं पोचतोय आणि किती वेळेत पोचतोय आपण बघणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे. मंडळी, आत्ताच कळाले गाडी काय वर न्यायला येणार नाही. 2.5 किलोमीटर चालत जायचं आहे, नाहीतर एसटीनं जायचं आहे. आणि इथं मठ्ठा वाटायला लागल्यात फ्रीमध्ये, प्यायला लागले बघा. असं जागोजागी प्रत्येक ठिकाणी नाश्ता मिळणार, थंड पाणी मिळणार, ज्यूस मिळणार, सगळं मिळणार बरं का ज्योतिबावर आल्यावर. तर चला आता मठ्ठा पितो आणि चालत वर जाणार आहे 2.5 किलोमीटर. तर फ्रीमध्ये एसट्या पण चालू आहेत बरं का. बघा, फ्रीमध्ये ज्योतिबा डोंगरावर नेहत्यात एसटीतनं. पण आम्ही चालत जाणार आहे. तिकडं डांबरी रोड आहे आणि इथनं मधनं शॉर्टकट काढायला लागलेत माणसं. त्यांच्या मागं आम्ही चाललोय. असं मधनं जायचं डोंगरावर. बघा, ही एसटीची अशी अवस्था आहे, त्यामुळं आम्ही चालत जायचा पर्याय निवडलाय बरं का. असं जाण्यायंत चालत गेलेलं बरं. एवढ्या एसट्या लावल्या तिथं. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं का म्हणायचं आहे सांगतो तुम्हाला. आता पुढे बघा, चढ लागले चढ. असं इथनं जायचं आहे चालत. कसं आहे, बरं आहे का? हा, हे असं आहे बघा. असं वर आलोय एवढा रस्ता वाचवायसाठी. पोचलोय डोंगरावर. अजून मंदिर लांब आहे जरा. गाड्यांच्या पार्किंग मध्ये पोचलोय बघा. ही काल आलेल्या गाड्या आहेत, त्यामुळे यांना वर येऊन दिले. आज काय वर एंट्री नाही गाड्या. हे बघा, कलिंगड खाव्या म्हटलं विशाल, त्यामुळं 2 प्लेट कलिंगड घ्यायला लागले. उन्हाळ्याचं बरं असते हो, सावलीला बसून जरा खातो की. असा विषय आहे, खाल्ल्याला दाखवायला पाहिजे. विशाल, इनके लवकर. पोचलोय, जरा राहिले. मग याला म्हटलं त्या टावर पर्यंत जायचं आहे. झालं मग त्या बाजूला उचल का नाही. जरा ऊना का तड़ाका जरा ज्यादा है, इसलिए हम ऐसा पहन के आए हैं. उन्हा का तडा का. हाँ, डोळे माझे लय बारीक दिसतात उन्हात. हाय, तू नाही म्हणाली. मला वाटलं मलाच बोलावलं. मला वाटलं ओळखलं काही मॅडमनी मला, म्हणून मी कॅमेरा त्यांच्याकडे बोलवला. हो, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. पोचलोय वर डोंगराच्या बरोबर माथ्यावर पोचलोय. आता मंदिर इथनं 200 मीटर लांब आहे. विशाल तोंडाला कसं बांधलंय बघा उन्हामुळं. काय सोडणं झालंय, सोड म्हटलं तर. गर्दी कशी वाटते सांगा कमेंटमध्ये. तरी ज्योतिबाच्या डोंगरावरती आपले फॉलोअर्स भेटतात. काय नाव? राहुल म्हटले. आणि व्हिडिओ केलाय त्यांचा, काल टाकलाय मी नयन ऑप्टिक्स मधला. बघा. थँक्यू. तिथनं खाली यमाई मंदिराकडे जाते बरं का, आणि इकडं ज्योतिबा मंदिराकडं. तर इकडं जायचं आहे आपल्याला. लावणार आहेस? ज्योतिबाच्या नावानं तर मंडळी, दख्खनच्या दरवाजापाशी पोहोचलोय आणि तसं आसन काढून नाचवायला लागल्यात बघा. विशाल लागलाय शूटिंग घ्यायला. सिनेमॅटिक रील टाकायचे आपल्याला इंस्टाला. मेन गेटनं गर्दी आहे, त्यामुळं दुसरीकडं वाट काढल्या. बरं काय रस्ता कोण सांगा ना. तो भैया भेटलाय सांगायला. बरोबर आहे ना. व्हिडिओ केलाय, व्हिडिओ बघते तिथनं जायचं. हां, ह्या गल्लीतनं आज जायचं म्हणून सांगितले भैयानं. थँक्यू. ज्योतिबाच्या नावानं चांगलं या ना तुम्ही. हे मग जमलं. यायला लागले भाई, आपल्याला तर मंदिरापर्यंत घेऊन जाणार आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. त्या बारक्या भावानं आपल्याला रस्ता दावलाय बरोबर.
आणि तो नरसोबाच्या वाडीकडं भैरवाडीचा तो मुलगा होता बरं का. त्याला इथलं जास्त माहिती आहे, दरवर्षी यात्रेला येते. तर हे कुंड पहिल्यांदाच बघायला मिळालं मला बरं का. कुंडाचं नाव काय माहित नाही मला. बरोबर डोंगराच्या मध्यभागी आहे. तर आमचे कोर्लीचे गावाले भेटल्यात हाका मारायला. इकडे बी आहेत दोघं. हाय. अरे पण भाऊ कोण आहे हाका मारलाय ओळखीचा नाही काही. गावाला भेटलाय बघा आमचा. आमचा एका दादाचा मुलगा आहे. कधी मोठा झाला कळालंच नाही. नाव काय तुझं? अखिलेश नाव आहे. तर लांबून ओळखले गड्यानं हाक मारले आपलं. काय दर्शन झालं का नाही? होय. आम्ही जायचं अजून दर्शनाला. वाट चुकून करावं. तर वाट चुकल्या तर बरोबर ठिकाणी आलोय बरं का. बरोबर पुजाऱ्यांचं जुन्या घरात पोहोचलोय आणि बरोबर सगळी गावालीच भेटलं. म्हणजे वाट चुकून सगळं बरोबर आलं. ते आमचे पुजारी आहेत बघा. तर मंडळी ही सगळे आमच्याच गावचे भाऊबंद आहेत. आणि इथं आता पवतं हातामध्ये बांधायचं चालू आहे. हे पवतं म्हणजे देवाच्या हातातलं कड असं म्हणतात. दादा आपण यात्रेला आलोय आज आणि शासन काठी घेऊन आलोय. कधीपासून चालू आहे प्रथा? ही प्रथा आमच्या 5 पिढ्या झाल्या चालू आहे असं म्हणतात. तरी आपल्या? आमच्या इथं 250 वर्ष होऊन गेली आणि करोली आम्ही येथून ज्योतिबाला पायी एकमेव शासन काठी आहे. कदम घराण्याची ही शासन काठी प्रत्येक घरोघरी एक एक माणूस आमचा चालत जाता येता असतो. किती दिवस लागतात तरी? 6 दिवस जाते. 2 दिवस मुक्कामी, 3 दिवस गावी जायला. बरोबर आहे. मला पण माहित नव्हतं मंडळी. आज टायमात आलोय मी. बरीच माहिती मिळाली. 300 वर्षापासून ही परंपरा चालत आल्या. करोलीतनं कदम पाटील घराण्यातनं ही शासन काठी गेली 4-5 पिढ्या म्हणजेच 300 वर्ष झालं ज्योतिबावरती येत्या. तर मला पण आत्ताच कळालं. धीरे धीरे नाही धीरे धीरे. हा दाखव. गावातलीच आहे काय? तर ही शासन काठी आहे बघा मंडळी. ही करोलीतनं चालवत आल्यात आणि 300 वर्ष झाली परंपरेप्रमाणे ज्योतिबाच्या डोंगरावर येत्या यात्रेला. मंडळी आत्ताच पुजाऱ्यांच्याकडून माहिती मिळाली. दर्शन रांग जवळजवळ 1 किलोमीटर लांब गेल्या आणि संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत काय दर्शन होणार नाही. आणि आता तर पालखीचा सोहळा चालू होतोय. काट्या नाचवायला चालू होत्यात. त्यामुळे दर्शनाचा चान्स पूर्ण गेलेलाच आहे. आपण कळस दर्शन करून यायचं फक्त. मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन यायचं. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. ज्योतिबाच्या नावानं. मंडळी कसं तर मंदिराच्या आवारात जाऊन आलोय. दर्शन काय झालं नाही. कळसाचं दर्शन केलंय आणि अंगाला गुलाल लागलाय. तेच झालं म्हणायचं दर्शन. आता यमाई देवी मंदिराकडे जायचं.
दादाला खायचा आहे गोळा. गोळा फ्री मध्ये आहे काय हो? फ्री मध्ये आहे काय? 10 रुपयाला आहे. द्या द्या. यमाई देवी मंदिर. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. तर मंडळी आजची यात्रा चांगली झाली आपली. ज्योतिबा दर्शन झाले, बाहेरनं कळसाचं गाव होईना. यमाई देवीचं मुखदर्शन घेतलं, प्रसाद पण घेतला आणि आता पाऊस पण चालू झालाय आणि आम्ही निघालोय परत चालत डोंगरावरनं खाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ज्योतिबाच्या नावानं चांगलं.